आम्ही इकडे रोज असतो, आम्ही बीएमसी मध्ये कामाला आहे, आम्हाला इकडे रोज त्रास होतो। हे कधीच असं म्हणजे इकडे काम कधीच चांगले होत नाहीत आणि एवढे ट्रॅफिक असते ना आणि हवालदार लोक एवढे त्रास देतात की विचार पूर्ण हेच करून टाकणे। पेशंट किती ठेवणार मॅडम? आता मला हॉस्पिटलला जायचं आहे, वरती गेलो फटाफट निघाला बघा ट्रैफिक। चलने आने को जाने को बच्चा लोग स्कूल जाने वाला किधर एक्सीडेंट हो गया, क्या हो गया, इनको क्या है? मेट्रो वाले को चालू है, कोई फायदा नहीं है, कोई फायदा नहीं। जब तक ये रोड क्लियर नहीं हो जाता है मेट्रो का, उसकी वजह से है ना हम लोगों को काफी ज्यादा दिक्कत हो रही है। नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो लाईन 3 म्हणजेच ॲक्वा लाईन 3चं इनॉग्रेशन करण्यात आलं। आरेपासून बीकेसी पर्यंत आणि बीकेसी नंतर आचार्य यात्रेपर्यंत आलेली मेट्रो अखेर आचार्य यात्रे चौकापासून ती कफ परेड पर्यंत सुरू झाली आहे। पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर आचार्य यात्रेमध्ये ही मेट्रो येते, पण त्याच्यानंतर जे इथलं परिस्थिती आहे ज्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र अजूनही त्रास सहन करावा लागतोय। मी आता आहे आचार्य यात्रे मेट्रो स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला, माझ्या उजव्या हाताला बीएमसी ऑफिस आहे आणि मागे तुम्ही पाहत असाल तर आचार्य यात्रेचं एक्झिट गेट आहे। या एक्झिट गेटच्या अगदी रोडच्या दिशेने जर तुम्ही पाहाल तर प्रचंड राडारोडा मधल्या भागात पाहायला मिळणार आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना ट्रॅफिक फेस करावा लागतोय। 3-3 तास लोक प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकतात। तुम्ही जर पाहिलं तर हा वरळी नाक्यापासून महालक्ष्मीकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीपासून पुन्हा वरळी नाक्याकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा प्रचंड ट्रॅफिकचा तुम्हाला सामना करावा लागतो। या ट्रॅफिकसाठी रहिवासी पण प्रचंड त्रस्त झालेले आहेत। वरळी आचार्य यात्रेची ट्रॅफिक आता कमी काही सांगता येत नाहीये, पण प्रवाशांना होणाऱ्या हालाबद्दल आपल्याकडे एक लाईव्ह ऑडियन्स आहे जे आपल्याला सांगतील की इथे काय ट्रॅफिकची समस्या लोक नेहमी दररोज तासनतास या ट्रॅफिक मध्ये अडकून सहन करतात। मॅडम 3 तास तरी त्या ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतं रोज आणि ही एवढी साफसफाई जी आहे ती कधीच होत नाही। रोज नाही का इथे मच्छर वगैरे चावत असतात आम्हाला संध्याकाळी। आम्ही इकडे रोज असतो, आम्ही बीएमसी मध्ये कामाला आहे, आम्हाला इकडे रोज त्रास होतो। हे कधीच असं म्हणजे इकडे काम कधीच चांगले होत नाहीत आणि एवढे ट्रॅफिक असते ना आणि हवालदार लोक एवढे त्रास देतात की विचार पूर्ण हेच करून टाकणे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आता मेट्रो सुरू होते म्हणून ही साफसफाई दाखवली जाते, पण प्रत्यक्षात ही साफसफाई प्रत्यक्ष नसतेच, कधीच नसते। पण गेले 6-7 वर्षांपासून हीच ट्रॅफिकची समस्या आहे। मग या मेट्रोचा तुम्हाला काय फायदा? 7-8 वर्ष नाही, काहीच फायदा नाही याचा, उलट लोकांना त्रास आहे त्याचा उलट। कारण की लोकांसाठी एक जागा त्यांनी नाही का हडप केल्यासारखं केलेलं आहे। कारण की लोक कुठे जाणार, पार्किंग नाहीये, गाड्यांना पार्किंग नाही भेटत। बाहेरून लोक येतात इकडे, त्यांना पार्किंग नाही मिळत इथे रस्त्यावरती, ओला उबेरवाले मरतात रस्त्यावरती, बाकी काही नाही। मॅडम कधीपासून ट्रॅफिक मध्ये अडकलात तुम्ही? 15-20 मिनिटं झाली मॅडम। 1 वर्षापासून मला त्रास आहे, बाहेर जायला पण त्रास, फिरायला पण त्रास आणि एवढं ट्रॅफिक आहे ते काय मॅनेजच करत नाही। किती तिकडे पुढे ते ऍक्सिडेंट भरपूर झालेले। सर्वसामान्यांसाठी हा प्रवास चांगला वाटतो की मेट्रोचा प्रवास? आता ते नंतर माहित पडणार, पण सध्या आता मला त्रासच आहे ना याचा। किती तास साधारण या ट्रॅफिकला फेस करावा? कंटिन्यू आहे मॅडम। पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की बाहेर पडतो तेव्हा पेशन्स ठेवायचे। पेशंट किती ठेवणार मॅडम? आता मला हॉस्पिटलला जायचं आहे, वरती गेलो फटाफट निघाला बघा ट्रॅफिक। कमी पण कंप्लेंट टाकले बिल्डिंग वाले, पण काय ते लोक ऐकत नाही पोलीस वाले पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पावसाळ्यात तुम्हाला काय फेस? भरपूर मॅडम, गाड्यामध्ये येऊन पडतात बाईक वाले, ते पाणी ते लोकांना चालायला पण त्रास होतो, कारण ते कारवाले जातात तर सर्व पाणी लोकांच्या अंगावर होतो। मेट्रो सुरू झाली आहे पण अजूनही सर्वसामान्यांच्या समस्या काही कमी झालेल्या नाहीयेत। आम्ही आज आहोत आचार्य यात्रे मेट्रो स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला, तिथल्या रहिवाशांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेऊया। इधर मेट्रो चालू हो गया, पर इतना ट्रैफिक है वो तो हो रहा है ना 3 साल से, और ऊपर से बच्चे लोग के 4 बजे छूटते हैं, जाने के लिए 5:30 बजते हैं नाना चौक से। बहुत तकलीफ है। और ये मेट्रो तो बना है तो ये तो हमारे लोग के लिए है, गरीब लोग तो है ही नहीं। और इधर बस स्टॉप था, वो भी बस स्टॉप तो लंबा कर दिया तो इधर से 20 रुपये लेते, 15-16 रुपया, इधर से 10 रुपया था। मतलब गरीब को ही तकलीफ है, और गरीब को दादर तक 10 रुपये करो ना मेट्रो में, हमारा अच्छा होएगा। अभी एक स्टेशन ग्लास को जाएगा तो 10 रुपया, दादर जाएगा तो 20 रुपया, फिर इसमें भी नुकसान है ना। पण इथे प्रचंड ट्रॅफिक होते, त्याच्याबद्दल काय सांगाल? ट्रॅफिक येते म्हणजे इकडे
कुठला पेशंट वगैरे आजारी पडला आणि त्याला घेऊन त्याचं वेगवेगळं आम्हाला खूप अडचण होते. म्हणजे ट्रॅफिक मधून काढणं म्हणजे खूपच मुश्किल असतं आणि सिग्नल किती लवकर लागतो आणि कमी सुटतो याच्यामध्ये. मेट्रो सुरू झाली आहे तरी सुद्धा ह्या समस्या काय कमी होत नाहीये. नाही कमी होत. प्लस आम्हाला इकडे चालण्याचं म्हणजे मेट्रो इकडे जो बांधलाय ना इकडे फुटपाथ वरती एवढीशी जागा ठेवली की एखादा माणूस जर येतो ना दुसऱ्या माणसाला बाहेर नाही यायला. इकडची एंट्री पण बघू शकता. इकडे मी एंट्री पण बघू शकता. बोर्ड लावलाय ना त्या बोर्डवर मी माणसं प्रवास कसा करू शकता तुम्ही बघा जरा. हा बोर्ड पण असं समोर लावलाय. इकडून पण माणूस इथे पण जागा नाही बघ माणूस जातो बघा. आता तुम्ही जाणारा माणूस एखादा तिकडून येणार इकडे थांबणार. इकडून कोणी प्रवास करून देणार तरी येणारा माणूस खाली उतरून जातो. बाकी एवढच्या वाटेत आम्ही जायचं कसं चालायचं बघा. ही शिडी लावायची काही गरज आहे एवढी चांगला. इकडून डायरेक्ट घेऊन जाऊ शकतात. या अडचणमुळे आम्हाला त्रास होता. तुम्ही इकडून मारा ना बाहेर मारा. इकडे माणसांची गर्दी बघा कशी आहे. काय चालू शकतं बाहेर एंट्री मारा बघा कशी चालू शकतात. हा त्रास एखाद्याचा ऍक्सिडेंट होणार आणि बाईकवाल्यांमध्ये आमचे होतेच मजबूत. कॉर्नरला बाईक एवढं लावून पब्लिक को कितना इधर तकलीफ होता है. हाँ चलने आने को जाने को बच्चा लोग स्कूल जाने वाला किधर एक्सीडेंट हो गया क्या हो गया इनको क्या है. मेट्रो वाले खूप मेट्रोनी इकडे अशी शिडी लावायचा एवढा अडचण करायची गरज काय. मी तोडून टाकणं एकच टाकणं होती जाण्यासाठी. फुटपाथ मोठा भेटत जायला माणसांना. एखादा बाईक वाला इकडे येऊन थांबला तरी आम्ही इथून जाऊ शकत नाही प्रवास. अरे बस खड़ा रहेगा तो बाइक जाता है इधर से तो भी बच्चे लोग का एक्सीडेंट होता है इधर. और जाम भी लगता है. एक घंटा लग जाता है निकलने में वहाँ से. ये बहुत दिक्कत करता है. ये जाम के लिए बहुत वहाँ से वहाँ जाने के लिए 15-20 मिनट लगता है. वहाँ जाने के लिए 25 मिनट लग जाता है. ये जबकि थोड़ा 5 मिनट का रास्ता भी नहीं है. बहुत खराब चालू हुआ है कुछ कोई फायदा नहीं है. कोई फायदा नहीं. महालक्ष्मी से जा रहे हैं वर्ली नगर. महालक्ष्मी से वर्ली नगर. तो अभी मेट्रो का काम भी हुआ है मेट्रो चल रही है बट स्टिल ट्रैफिक की परेशानी. यस बहुत ज्यादा परेशानी हम लोगों को बहुत डबल टाइम लगता है. ट्रैफिक ज्यादा ही रहता है. झेल रहे हैं अभी ट्रैफिक. पब्लिक लोग तो झेल रहे हैं ट्रैफिक. गवर्नमेंट को क्या बताएंगे मेट्रो के साथ क्या होना चाहिए. तो सस्ता भी तो होना चाहिए ना मेट्रो. और मेट्रो महंगा पड़ता है ना इसलिए बस में जाते हैं सब लोग. कहाँ से कहाँ तक ट्रैवल कर. लोटस जा रहे वर्ली. कितने टाइम से ट्रैफिक में है. ट्रैफिक तो हार्डली 5-10 मिनट ही रहता है मगर ये ट्रैफिक ज्यादा है. मेट्रो का कल ओपनिंग हुआ है फिर भी ये ट्रैफिक फेस कर रही है जगह. हाँ नहीं तो ट्रैफिक तो है ही है. ट्रैफिक के लिए क्या बोल सकते हैं. कितने घंटे से 10-15 मिनट लगता है मैम. यहाँ डेली का आदत है इसमें. लेकिन आज 6-7 साल से यही सिचुएशन है. यही सिचुएशन है. तो? ये सुधार होना चाहिए इसके ऊपर. अभी इसमें हम लोग क्या कर सकते हैं. गवर्नमेंट को काम करना है. अब जो ट्रैफिक तो उसको आउट ऑफ नहीं जाके कर सकते ना. सिग्नल है उसको रोक. जब तक ये रोड क्लियर नहीं हो जाता है मेट्रो का उसकी वजह से है ना हम लोगों को काफी ज्यादा दिक्कत हो रही है. ट्रैफिक है ना अभी तो थोड़ा कम हो रहा है और शाम को इतना ट्रैफिक होता है वो पीछे जीजा माता तक जाम होता है. तो डेली पैसेंजर्स के लिए टैक्सी वालों के लिए कितना परेशानियां है. काफी ज्यादा परेशानी है. जब तक ये क्लियर नहीं हो जाता है ना रोड का काम तब तक हम लोग को बहुत परेशानी है. और पब्लिक को भी परेशानी है. ड्राइवर को और पब्लिक को सभी को परेशानी है. नहीं देखो जाम कहाँ तक लगता है. कम से कम 15-20 मिनट तो ऐसे ही चला जाता है आदमी को. तो क्या कर सकते. कितना टाइम लगता है एक इसमें. अभी आप ये देखो ये 2 सिग्नल निकलेगा 20 मिनट तो गया ही. और अगर पीछे तक लग गई तो सरकार से क्या कहना चाहोगे. अरे भाई कुछ उपाय करे और क्या कह सकता हूँ. अभी सरकार ने मेट्रो बनाया लोगों की सेवा के लिए. कहाँ ट्रॅफिक खाली हो रही. चलो अशा पद्धतीने प्रचंड ट्रॅफिकचा सामना सर्वसामान्य मुंबईकर करत आहेत. प्रशासन यावरती काय करणार आहेत हे आपण येत्या काळात बघणार आहोत. पण एकीकडे जेव्हा आपण मेट्रोच्या आणि प्रगतीच्या आणि विकासाच्या गोष्टी करतो तिथे हा सगळा राडारोडा आणि ही प्रचंड ट्रॅफिक मुंबईकरांना सहन करावी लागते. आणि ह्याच्यावरती सरकार काय मार्ग काढणार आहेत हे येत्या काळात आपण पाहणार आहोत.